मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही कॅपकट प्रो ओपन करून घ्यायचे. VPN वगैरे तुम्ही कनेक्ट करून घ्या. ठीक आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचा. सुरुवातीला समजा तुम्ही हा फोटो घेतलेला फोटोवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला. आणि फोटोच्या लेअरला इथून 30-40 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. खाली कुठेही क्लिक करून ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायचे. एक्सपेक्ट रेशोमध्ये येऊन 9.6 रेशो सिलेक्ट करायचे. फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून 2 बोट ठेवून तुम्ही झूम करू शकता. नंतर परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. वरून आपल्या जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे. इथं मी तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तर इथून हा तुम्ही घेऊन घ्यायचे. आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नाव दिसतील व्हाईट कलरमध्ये, त्या ठिकाणी थांबायचे आणि वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. तर पटापट तुम्ही काय करायचे, अशा प्रकारे पटापट वरचा मेन फोटो स्प्लिट करून घ्या. तर मी पटापट स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, इथं बघू शकता टोटल आपल्या आता 22पर्यंत बीट होते. तर इथंपर्यंत स्प्लिट करायचे. नंतर शेवटी यायचे, या बिटमार्क व्हिडिओच्या शेवटी यायचे. वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून ह्याला डिलीट करून टाकायचे. परत खालच्या या ब्लॅक कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि एक्स्ट्रा व्हिडिओवरती क्लिक करून याच्यावरच्या ऑडिओ गाणं तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. नंतर या ब्लॅक कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचे. आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले आपण तुम्हाला जर फोटो वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्ही ते रिप्लेस करून घ्यायचे. आता पहिला फोटो जसा आहे तसा मी राहू देतो. आता हे जे काही पुढचे फोटो आहे, हा 2 नंबरचा आणि 3 नंबरचा, तर इथं तुम्ही लॅरिक्स लावायचे. सिम्पल आता इथं रिप्लेसमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे. जी लॅरिक्स असेल ते तुम्ही घ्यायचे, बसली मनात. आणि पुढचा जो 3 नंबरचा फोटो आहे, इथं तुम्ही ही दुसरी PNG घ्यायची, काळजाचा कणाता. ठीक आहे. तर तुम्ही 2 PNG तर लावायचे. नंतर बाकी जेवढे फोटो आहेत तर तिथे तुम्ही वेगवेगळे फोटो अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे. तर मी पटापट फोटो पण रिप्लेस करून घेतो. मित्रांनो, आता इथून सगळे फोटो मी इथं रिप्लेस केलेले बघू शकता. सगळे फोटो तुम्ही अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे. आता तुम्ही एकदम सुरुवातीला यायचे. सगळ्यात पहिले आपण व्हिडिओ इफेक्ट्स, बॉडी इफेक्ट्स लावून घेऊ. तर सुरुवातीला यायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. आणि जे मी तुम्हाला स्पेलिंग सांगणार आहे ते तुम्ही फटाफट सर्च करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्ही इथं वरती सर्चिंगमध्ये स्पेलिंग सर्च करायचे, क्लोन सप्लाय अशा प्रकारे. ठीक आहे. हे स्पेलिंग बघून घ्या, हे तुम्ही सर्च करायचे. आणि इथं बघू शकता, इथं आपला सुरुवातीपासून म्हणजे 6 नंबरला आलेला आहे बघू शकता. हा तुम्ही व्हिडिओ पेज घ्यायचे, ओके करायचे. आणि याची लेअर तुम्ही फोटो एवढेच कमी करायचे. ठीक आहे. परत तुम्ही सुरुवातीला यायचे, व्हिडिओ पेजमध्ये यायचे. आणि तर तुम्ही वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे, फ्लॅशिंग शॅड्स हे तुम्ही सर्च करायचे. आणि तुम्ही फ्लॅशिंग शॅड्सवाला हा जो व्हिडिओ पेज आहे हा घेऊन घ्यायचे. आणि याची जी काही लेअर आहे तर ते आपली 1 नंबर 2 नंबर 3 नंबर फोटो तर इथंपर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे. आपला जो 3 नंबरचे लॅरिक्स आहे तर इथेपर्यंत ओढून घ्यायचे. परत तुम्ही सुरुवातीला यायचे, इफेक्ट्समध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. आणि इथून तुम्ही ट्रेमर स्टेबल तुम्ही इथून बघू शकता. तर तुम्ही इथून काय करायचे, स्पेलिंग सर्च करायचे, ट्रेमर स्ट्रोब म्हणून. आणि इथून जो हा व्हिडिओ इफेक्ट्स घेऊन घ्यायचे. आणि याची लेअर तुम्ही हे 2 फोटोंना राहू द्यायचे, 1 नंबरचा आणि दुसरे लॅरिक्स फोटोंना. ठीक आहे. आता काय करायचं, पुढे यायचं. आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचं. आता आपला 8 नंबरचा फोटोवरती यायचे, 1 2 3 4. तर आपला हा 8 नंबरचा फोटो आहे, तर याच्या सुरुवातीला यायचे, इफेक्ट्समध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. आणि इथून तुम्ही काय करायचे, हार्ट इमोजीस हे तुम्ही सर्च करायचे, स्पेलिंग बघून घ्या. आणि इथे 1 नंबरलाच येऊन जाईल बघू शकता. हा व्हिडिओ पेज घ्यायचे. आणि याची लेअर तुम्ही 8 नंबर 9 नंबर 10 नंबर 11 नंबर आणि 12 नंबर. तर हे 12 नंबरचा फोटोचा पर्यंत ओढून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे. आता व्हिडिओ पेज लागले. आता सुरुवातीला यायचे, पहिला फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे. इथून तुम्ही झूम ऑन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. आणि इथून तुम्ही वेव अँड स्लाईड नावाचे ॲनिमेशन शोधायचे. थोडंसं खाली यायचे, इथं कुठं असेल तुम्ही शोधायचं. ठीक आहे. सापडत नसेल तर तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे. तर मी थोडंसं खाली येतो. आणि इथं बघू शकता या ठिकाणी सापडलं आहे अशा प्रकारे वेव अँड स्लाईड नावाचा. तुम्ही इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे. दोघं जे लॅरिक्स आहेत तर दोघं लॅरिक्सला तुम्ही सेम ॲनिमेशन लावायचे, वेव अँड स्लाईड म्हणून. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. परत पुढचा आता काय करायचं, आपला 4 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे. नंतर आता 4 नंबरचा, पुढचा 5 नंबरचा आणि 6 नंबरचा, हे जे काही 3 फोटो आहेत तर यांना काय करायचं, आपल्याला पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 हे ॲनिमेशन आपल्याला परत लावायचे. आता या फोटोला पेंडुलम 1 लावायचे,
ठीक आहे, 4 नंबरचा. परत पुढचा फोटोला तुम्ही पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन लावायचं, थोडंसं खाली यायचं आणि शोधायचं. ठीक आहे, तर इथून पेंडुलम 2 मी इथे लावलं आहे. परत पुढच्या फोटोला पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे पेंडुलम 1, पेंडुलम 2, पेंडुलम 1 अशा प्रकारे तुम्ही 4, 5, 6 नंबरचा फोटोला हा ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढचा 7 नंबरचा फोटोला तुम्ही इथून काय करायचं, वरती सर्चिंगमध्ये रॉक व्हर्टिकल सर्च करायचे आणि याला तुम्ही हा रॉक व्हर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावायचे. इनमधला ॲनिमेशन आहे. ठीक आहे, हा लावून घ्यायचे. बाकी जसं तसं राहू द्यायचे. जर खालची रेस वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे, आता आपला 8 नंबरचा फोटोवरती यायचे. आता याला इथून तुम्ही ॲनिमेशनमध्ये येऊन कॉमोमध्ये यायचे. इथून तुम्ही डायनॅमिक शेक 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि जे ॲनिमेशन इथं तुम्हाला दिसत नसतील तर त्याची स्पेलिंग इथं बघून घ्यायचे आणि ते वरती तुम्ही सर्च करायचे बरोबर. नंतर तुम्हाला ते ॲनिमेशन भेटून जातील. परत ओके करायचे. आता परत आपला पुढचा 9 नंबरचा फोटो आहे. आता 9 नंबर, 10 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर. तर हे 12 नंबरपर्यंत जे काही 4 फोटो आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं, एकच ॲनिमेशन लावायचे. परत बाउन्सी रस नावाचं ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, बाउन्सी रस नावाचं ॲनिमेशन इथं बघू शकता 3 नंबरवरती आहे. तर पटापट तुम्ही 4 फोटोंना बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावून घ्या. जसे की तुम्ही बघू शकता मी पटापट 4 फोटोंना लावून घेतलेले बाउन्सी रस नावाचं ॲनिमेशन. परत पुढचा आपला 13 नंबरचा फोटोवरती यायची. ठीक आहे, आता इथून काय करायचे, 13, 14, 15, 16 हे जे काही 4 फोटो आहे मित्रांनो, तर यांना आपल्याला काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि स्लीप अँड स्लाईड 2 आणि स्लीप अँड स्लाईड 1 हे ॲनिमेशन आपल्याला लावायचे. इथून स्लीप अँड स्लाईड 2 लावला, नंतर पुढच्या फोटोला स्लीप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. इथं खाली शोधायचे, इथं सापडून जाईल. परत पुढच्या फोटोला स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे. ठीक आहे, आणि परत पुढचा फोटोला तुम्ही स्लीप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं. ठीक आहे, झालं इथंपर्यंत. आता परत पुढचा आपला 17 नंबरचा फोटोला परत तुम्ही डायनॅमिक शेक 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, आणि परत आता पुढचा आपला जो 18 नंबर आणि 19 नंबरचे 2 फोटो आहेत, तर यांना काय करायचे, इथं ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉमोमध्ये यायचे आणि थोडंसं खाली यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे खाली येत चालायचे. तर इथं थोडंसं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला 1 नावाचे ॲनिमेशन दिसेल, तर तुम्ही या फोटोला लावून घ्यायचे. ओके करायचे. फोटो छोटा असेल तर तुम्ही झूम करून घ्यायचे 2 बोटून. परत पुढच्या फोटोला तुम्ही इथून 2 नावाचं जे ॲनिमेशन असेल इथं खाली, तर हा लावून घ्यायचे आणि ओके करून घ्यायचे. बराबर इथं लागून जाईल. परत आता पुढचा फोटोवरती यायचे आपला. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, 1 नावाचा परत तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे अशा प्रकारे. ठीक आहे, तर इथून मी हा ॲनिमेशन लावला, पण इथं आपल्या चेहऱ्याकडे झालेलं आहे. सिम्पल इथून तुम्ही क्रॉपमध्ये यायचे आणि इथून तुम्ही साईज घेऊन घ्यायचे. आपली 9.16 जी रेशो असेल तरी साईज घ्यायचे आणि थोडं क्रॉप करून घ्यायचे वरतीपर्यंत. ठीक आहे, म्हणून जेणेकरून चेहरा आपला खाली होऊन जाईल आणि तर दिसेल जाईल. बघू शकता अशा प्रकारे. तुम्ही जास्त पण क्रॉप करू शकता, नंतर मी क्रॉप करून घेईल. अशा प्रकारे तुम्ही हे ॲनिमेशन लावून घ्यायचं आणि परत पुढचा फोटोवरती यायचा आपला 18 नंबरचा. ठीक आहे, आता याच्यावरती आल्यानंतर काय करायचं, 18 आपला 21-20 नंबरचा फोटो आहे आपला. आता याच्यावरती आल्यानंतर काय करायचं, परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून याला तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. इथं बघू शकता हा वाला. तर हा ॲनिमेशन लावून घ्यायचं. परत पुढच्या फोटोला पण तुम्ही तोच ॲनिमेशन लावून घ्यायचं, स्लाईड अँड वेव्ह. आणि परत शेवटचा फोटोला तुम्ही झूम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. आता परत तुम्ही इथं मागे यायचे. आता मी तुम्हाला जे फोटो सांगतोय तिथे यायचे. आता 8 नंबरचा फोटोवरती यायचे. ज्या ठिकाणी आपण डायनॅमिक शेक 2 नावाचे ॲनिमेशन लावलं आहे तिथे यायचे. ठीक आहे, तर इथं कुठं लावला होता आपण, हा या ठिकाणी लावला आहे. ठीक आहे, आता या फोटोची लिहायला थोडं झूम करून घ्या अशा प्रकारे आणि या फोटोला तुम्ही एकदम छोटे साईजमध्ये अशा प्रकारे कट करून घ्या, म्हणजे स्प्लिट करून घ्या एकदम छोटे साईजमध्ये. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, एकदम छोटे साईजमध्ये स्प्लिट करायचे जसे की तुम्ही करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, या फोटोला तुम्ही छोटे साईजमध्ये कट करायचे. परत पुढे यायचे अशा प्रकारे. परत जो काय आपला पुढचा फोटो आहे डायनॅमिक शेक नावाचा आपण लावला आहे तिथे यायचे 17 नंबरचा फोटोवरती. तर या फोटोवरती यायचे आणि याला पण तुम्ही सेम इथून झूम करायचे आणि एकदम छोटे साईजमध्ये इथून स्प्लिट करून घ्यायचे जसे की तुम्ही आता मी करून घेतोय. ठीक आहे, एकदम छोटे साईजमध्ये स्प्लिट करायचे. तर इथून बघू शकता एकदम मी छोटे साईजमध्ये स्प्लिट केलेले आहेत. परत तुम्ही सुरुवातीला यायचे. आता तुम्ही ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथून तुम्ही काय करायचे, इमोजीची PNG घेऊन घ्यायचे आणि वरती कुठेही कोपऱ्याला तुम्ही अशा प्रकारे रोटेट करून इथं लावून घ्यायचे आणि शेवटीपर्यंत याची लेअरला ओढून घ्यायचे. ठीक आहे, आणि इथं आपण जे ट्रिपलवाले इथं आपण हा ॲनिमेशन लावलं आहे, तर इथं मी एक फोटो एक्स्ट्रा लावला आहे म्हणून तुम्हाला मी ते एक लावायला सांगितलं आहे. ठीक आहे,
तर तुम्ही नाही लावला म्हणजे एक इथून फोटो जरी काढून घेतला छोटी लेअरला तरी चालेल. आणि तुम्ही फक्त 2च फोटोंना लावला हा ॲनिमेशन तरी चालेल. ठीक आहे. आता एवढं व्हिडिओ तर झालंय बनवून. आता सिम्पली ते एआयच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. खालचे फुल रेस वाढून घ्यायचे. एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे. नंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.